आता मला कोणीही अडवू शकत नाही. खूप पैसा आहे माझ्याकडे. मी काही विकत घेऊ शकतो. सगळ्यांना माझ्या समोर झुकवू शकतो. मी आता करोडपती आहे. देव माणूस आहे. या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत देव माणूस. मी काही करू शकतो. मी आता पैसे 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 असेल, पैशात लोळणार आहे मी. माझ्या आजूबाजूला फक्त 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 आणि फक्त पैसा असेल. फक्त पैसा. पैसे बघितले नाही की आली भिकारी भीक मागायला. पैसा किती महत्वाचा आहे तिला काय माहिती. पाहिजे पैसा. पैसा पैसा. डॉक्टर, एक फुटकी कवडी मिळणार नाही तुला. टाकी. खूप कष्टाने पैसा कमवलाय. पैसा. या माणसाच्या काय डोक्यावर परिणाम झालाय का काय? उठा डॉक्टर, उठा की. आता हे असं भानामती झालं का? तवाग लागलाय तुम्ही. काय पैसा पैसा चाललंय? खऱ्या आयुष्यात पैसा मिळाला म्हणून स्वप्नात पण पैशाची हौस भागवताय का? झालं तुझं. कालीच इकडे हाय का? मी काय टाइमपास करायला नाही आली. ह्यो चहा द्यायला आली होती. आणि काय हो, काल तर तुम्ही मला त्या बाईला हाकलून द्यायला सांगितलं होतं ना. मग नंतर तिच्या घरी पाहुणचारायला का गेली? काय चाललंय नक्की तुमचं? हे तुला अजिबात कळणार नाहीये, कारण तेवढी अक्कलच नाहीये तुझ्याकडे. जर का अक्कल असती तर तिला वर पाठवलंच नसतं काल. वय का? मी आज तिला वर पाठवलं ना म्हणून तुमचं काम झालं हे विसरू नका. आणि हे न कळण्यात मी येडी नाहीये, समजलं ना? ते काय बी असू द्या, तरी बी मी तुम्हाला सॉरी म्हणते. झालं गेलं विसरून जा आणि मला पुन्हा एकदा संधी द्या. मला तुमची पार्टनर म्हणून घ्या. म्हणजे कसं, ह्यात तुमचा बी फायदा आहे आणि माझा बी फायदा आहे. आणि मला माहित आहे तुम्हाला माझी किती गरज आहे ती. काय? तुला माझी गरज आहे का मला तुझी गरज आहे? म्हणजे मला बी तुमची गरज आहेच आहे. मला माहिती ना तुझी गरज संपल्यानंतर तू काय करतेस ते. ऐका डॉक्टर, आता किती दिवस असं डोक्यात राग धरणार आहे तुम्ही? झालं गेलं विसरून जा आता. माझ्याशी दगाबाजी करणाऱ्यांना मी कधीच विसरत नाही. आणि पुन्हा संधी द्यायचं तर प्रश्नच येत नाही. निघायचं बघ. सकाळ खराब करू नको. पळ. हकला. तुम्हाला पाहिजे ना तितक्यांदा हकला. बघू तुम्ही थकताय का म्या थकते. म्या पण डिंपल आहे. तुम्ही जोपर्यंत मला संग घेत नाही ना तवर म्या तुमचा काही पिछा सोडणार नाही. काय निघायचं बघा. आती हा ठीक आहे, होईल 2 दिवसात काम. हा चहा गरम आहे ना? हो. अहो तुम्हाला आवडते ना म्हणून मी आज पावभाजी करणार आहे. लवकर याल ना? बघू, आत्ता काय सांगता येत नाही. माझी बॅग घेऊन ये. हो. तुम्ही आतमध्ये ठेवून मी इथंच थांबते. इथंच म्हणजे? तुमचं आतमध्ये काम असेल ना, मी आले तर ओरडाल परत मला. हुशार झालेस, हे आवडलं मला. तू जर अशीच रोज राहशील ना तर मी कशाला ओरडू तुला. तू जर माझ्या मनासारखं वागशील
तर मी तुझ्या मनाची काळजी घेईन ना. ठीक आहे, ऐश कर. मी गावातलं काम पूर्ण करायचं म्हणत होते, मला सोडाल? हा, सोडतो ना. बोल ना मॅम, काय काम काढलंस? हा डॉक्टर, आपण बरेच जणांकडून पैसे घेतलेत आणि त्यांना अजून पैसे दिले नाहीत तर लोक मागे लागले. हे तर होणारच होता ना मॅम. म्हणजे लोकांना लवकर श्रीमंत होण्याची घाई झालेली असते, दुःख दूर करण्याची घाई झालेली असते. मला एक सांग ना मॅम, समजा आज आपण एखादं झाड लावलं तर उद्या लगेचच त्याला फळं येणार आहेत का, फुलं येणार आहेत का? नाही ना. असंच आहे हे सुद्धा. हा तुमचं बरोबर आहे डॉक्टर, पण आपण जेवढे दिवस दिले होते ना त्यांना ते उलटून गेलेत, त्यामुळे त्यांना पैसे द्यावेच लागतील. पण ठीक आहे, देऊयात. किती रुपये द्यायचे? आधी ज्या माणसांना दिले होते ना त्यांचे धरून 90,000 रुपये झाले. बर, तुम्हाला विश्वास नसेल ना तर मी सगळं लिहून ठेवलंय. अरे राहू दे ना मॅम, मी कोण बघणारा? माझ्या देवाने, माझ्या गुरुजींनी काहीतरी विश्वास ठेवूनच तुला हे काम दिलंय ना. आपण देऊन टाकूया सगळ्यांचे पैसे, हरकत नाही. बरं नाम्या, आता किती दिवस असाच फिरणार? पतपेढीचं घ्या मनावर. जागा बघावी लागेल, मोठं काहीतरी करावं लागेल. नाही नाही, लगेच लागतो ना. पण डॉक्टर ते पैशांचं बघा, ते मागे लागले. अरे देणार नाम्या, होणार पैसे. मग काही काळजीच नाही, मला लगेच लागतो पतपेढीच्या कामाला. डॉक्टर, मी तुमचा विश्वास नाही मोडणार. मला लय मोठा माणूस व्हायचंय, माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं. तुला तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही निवडले ना मॅ, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडले. हो की नाही गुरुजी? इथे शेंगा सोलत बस की. आयतं खातोस वय? आम्हाला काही काम नाहीत म्हणून आम्ही शेंगा सोलत बसलोय वय इथं. टोन्या, मारलंय का? मारलंय का? नाही, ती शेंगदाणं खाऊ नगस. आपलं नाही ती शेंगदाणं सोलून द्यायचा पैसे मिळणार आहेत आपल्याला. काय म्हणजे लोकांच्या कामाला लावलंस वय मला? वा ग वा, दमडीचा सौदा नियरदारा सौदा. मी नाही करणार काम. नका करू, मला एकटीलाच भूक लागती ना, करते माझी मी. इथं घरात एक पैसा नाही आणि यांना बसल्या जागी कामं करायला नको ती. पैसा कसा नाही? गावातली ती येड्या डोक्याची गुडघ्यात मेंदू असलेली रोज त्या दगडावर पैसा आणून टाकतात ना, ती घे की. अहो काय बोलताय? काय वाटतंय का तुम्हाला? ती डॉक्टरांच्या गुरूंचा पैसा आहे आणि त्याला हात लावणं म्हणजे पाप असतंय. होय, आणि त्याच्या बापाचा वाडा असल्यागत वाड्यात दगड आणून ठेवलाय, त्याला नाही पाप लागल? त्या मुडदाला ना पहिला हाकलून दे इथनं वाड्यातनं. वाटोळ्या खोराचा नाश करेल घरादाराचा. आणि त्यांच्यामुळेच घरातली चूल पेटती आहे, याचं भान ठेवा. डॉक्टरांच्या गुरूंच्या पैशाकडे कोणी वाईट नजरेनं पाहिलं ना, मग ती हाय मी हाय. खाऊ नकास. डॉक्टर, हो डॉक्टर. कोण पाहिजे? अरे डॉक्टर आहेत का? आहेत की, बोलवतो. दाजी, ओ दाजी, अहो ही पाईपवाला आले ती. या दाजी, अहो लवकर बाहेर या की. अरे दाजी काय, काका म्हण, मामा म्हण. नाही नाही, अहो त्यांचं माझ्या दिदीबरोबर लगीन ठरलं होतं आणि मला मोबाईल भेटणार होता, पण ते लगीनच झालं नाही.
तुम्ही का नाही दाजीसनी सांगा की माझ्या दिदी बर लगीन करा. नाही ते एक काम करा, त्यासनी म्हणाव तो पोशाख असतो का नाही तो नका देऊ, पण एक ना एक भारीतला मोबाईल घेऊन त्याचा मोठा मोठा मोठा. अरे मी कसं सांगू? सांगा की काय होते. मागणी दाजी अहो हे म्हणते ती की तुम्ही माझ्या दिदी बर लगीन करा, नाहीतर मला एक मोठा मोबाईल घेऊन द्या असं ते म्हणले, हो का नाही? मी असं काय म्हणलो ना. टोण्या पळतोच इथून की मंगल त्यांना नाव सांगू? कशाला जातो की, नाहीतर लय मारती. बरं साहेब काय सकाळी सकाळी काम काढलं? म्हटलं यावेळी पाहुणचारात तुमच्या काय कमी तर पडली नाही ना, म्हणून विचारायला आलो. नाही नाही नाही, काही कमी पडली नाही, अगदी अपेक्षित पाहुणचार झाला. डॉक्टर, काल रात्री तुम्ही काहीतरी मला पैशाबद्दल बोलत होतात. काल जरा मी शुद्धीत नव्हतो त्यामुळे मला काही कळलं नाही. हो काय सांगत होता तुम्ही पैशाबद्दल? या ना इकडे जरा. काय अशा गोष्टी सगळ्यांसमोर बोलता येत नाहीत. तुम्ही जो पैसा कमवलाय तो तुमच्या हातून निसटून जाण्याची शक्यता आहे, म्हणून. हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर? असं कसं निसटून जाईल? खरं तेच सांगतोय. तुमच्या पैशांवर कोणाची तरी वाईट नजर पडली आहे, तर तुमच्या हातातून कायमचं जाण्याआधी तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे आणि जो विश्वास कधीच तोडणार नाही याची खात्री असेल अशा माणसाकडे तो ठेवायला द्या, नाहीतर खूप मोठ्या नुकसानाला फेस करावं लागेल. खरं सांगू डॉक्टर, माझा पैशाच्या बाबतीत मी सोडून कोणावरतीच विश्वास नाहीये. असं कसं? कोणीतरी असेलच ना, एखादा मित्र असेल, गावातला, नात्यातला, तुमच्या परिचयाचा असेल, ज्याने तुमच्या आयुष्यात बदल घडवलाय. नाही, असा कोणच नाही. हो कोणीतरी माझ्यासारखं कोणीतरी प्रामाणिक असेलच ना, ज्याच्यावर तुमचा विश्वास असेल, तुमचा विश्वास मोडणार नसेल, ज्याला पैशाचा कुठलाच मोह नसेल. कदाचित तुमच्या समोर असेल पण तुम्हाला ओळखता येत नाहीये. आलं माझ्या लक्षात. डॉक्टर, तुम्ही काय पण काळजी करू नका, मी लागतो आता कामाला. थँक्यू डॉक्टर, तुम्ही मला माझ्या होणाऱ्या नुकसानापासून वाचवलं. हो काय बोलताय, हे माझं कर्तव्यच आहे. आता मला कळलं की माझा सर्व पैसा कुठं ठेवायचा आहे ते. मी लागतो आता तयारीला. चला येतो. अरे ए असं खिस झाडलं ना असं की हजाराच्या नोटा पडायच्या खिशातनं. अरे ते कायच नाही, पैशाचे टंगसाळ असते ना, आणि त्यासनी पैसे कमी पडले ना तर माझ्या खिशातनं काढून घ्यायची ती. मग आता कुठे सगळे पैसे काढून घेतलं वाटतं त्यांनी. ते हजाराच्या नोटा कुठं आहे त्या? अरे त्या हजाराच्या नोटा आहे ना गव्हर्नमेंटनी गायब केली असेल. आता त्यांना आहे ना काहीतरी सांगायला लागणार आहे, नियम करायचा की दारू दिली पाहिजे, पुण्याचं काम आहे ते. अशी लाईन असते ना दारूच्या दुकानापुढं, त्यांना असं परत नाही पाठवायचं, असं गव्हर्नमेंटने नियम केला पाहिजे. चला आता सांगून टाकू. मला सांग, गव्हर्नमेंट बसतो कुठं? अरे बसत नाही, ते बसवतो. त्याच्याकडे जायचं म्हणलं ना की 20 रुपये पाहिजे. हे बघ 20 रुपये आलं, ते डबल करतो ते. अरे बजा, ऐक तर ये लवकर. अरे माझं महत्वाचं काम आहे. हा ये. ए नाम्या, ह्याचा विश्वास नाही तुझ्यावर, ह्याचे पैसे डबल करून दाखव. दे पैसे. माझा विश्वास नाही, कशाला देऊ मी पैसे? आता पैसे नाही दिले तर मी कशाला करू डबल? एक मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. हे अंडे घे जर, याच्यावर बसून डबल करून दाखव. हो बाबू दादा, मी काय अंडी देतो वय की याच्यावर बसून डबल करू? मग कोण देतो? तोच देतो की. चिन्या, तू इथं कशाला आलाय? कशाला म्हणजे अंडी नाहीला. तुला अंडी कोण देत तर? ना मिया. मी देतो म्हणजे? सगळ्यांना माहितीये की तूच अंडी देतो. मग आता एका अंड्यावर बसून तू डबल करून दाखव. ओ बाबू दादा, तुम्हाला काही काम नाही का? याचा विश्वास नाही ना?
मग हा गेला उडत. आणि तुम्हाला पैसे डबल करायचे असतील तर पैसे द्या, नसतील तर निघा इकडं. निघा निघा निघा. बोललो होतो ना तुला, याला नाही जमणार, माझा नाही विश्वास. चल. किती देऊ रे? 2 अंडी. अरे 7 रुपये. अजून एक अंड्याचे डबल करून घे. ए ए ए चिन्या. पुण्य आहे. ए नाम्या, बोल की काय झाले? फोन करून सकाळपासून तारा दिलायस, काय एवढं अर्जंट काम आहे तुझं? अरे बजा, ते 2 दिवसापूर्वी तू त्या जागेविषयी बोलत बघ, ती जागा गेली की आहे की, पण त्यांना जरा व्यवहाराची काय आहे काय? बरं त्या जागेवर आपण पतपेढी खोलू शकतो का? म्हणजे त्यांना चालेल का? आहे का? हा, अरे त्यांना त्यांची पैसे माहिती मतलब, तिथं कुणी काय बी करू दे. हा ना, मग एक काम कर, तो व्यवहार डन करून टाक. आपण घेतोय ती जागा. काय म्हणला? आपण जागा घेतोय ती. काय लागा सूद गेल्या का बोलायला लागलायस? इथं तुझ्याकडे अंडी घ्यायला पैसे नाहीत आणि तू जमीन घ्यायला निघाला जोरावर तोंड करून. धंदा करायचा तर मोठा विचार करायचा. तू नको टेन्शन घेऊ बाजा. हा, आता देव माणसाचा आशीर्वाद आहे बघ. आता मागा हटायचं नाही. तू सांग कधी टोकन द्यायचं? तुझ्या कमिशन सकट देऊ. चल. कमिशन सकट? हा, लगा लगा लगा, हे भारी आहे. पण तुझं सगळं भारी चालू आहे ना, तुला तोटा नाही ना? हे सगळं करतोय ते अंगलोड येणार नाही ना? झालं तर मग आजच व्यवहार करून टाकू, आजच जमीन घेऊन टाकू एका भुकीतच. हा, जयसिंग कडून खूप मोठी अमाऊंट येणार आहे, ती नीट लपून ठेवली पाहिजे. फक्त डिम्पलचं तिकडे लक्ष नाही केलं पाहिजे, नाही सगळी माती करेल ती. तिचं काहीतरी केलं पाहिजे. मॅडम तुम्ही? हो ना, डॉक्टरांना भेटायला आले होते. हाय का? आता डॉक्टरांना रोजच भेटताय ना, चला की माझ्या पार्लर मध्ये. कधीतरी तुमचा पाय माझ्या पार्लरला लागू द्या. चला. नाही नको, परत कधीतरी. आता खूप महत्वाचं काम आहे ग. हाय का मॅडम? काम तर रोजच होत्यात ना. वाड्यात किती वेळा आला तुम्ही, पण माझ्या पार्लर मध्ये आले नाही. चला. मॅडम, तुम्हाला डॉक्टरांना काय द्यायचंय का? द्या, मी देते. नाही नको, मी स्वतःच भेटून देईन. हे बघा मॅडम, इकडे तुम्हाला एक सांगायचंय. हे बघा मॅडम, तुम्ही चांगल्या घरातला आहे ना, म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही डॉक्टरांच्या नादाला लागू नका. तो माणूस दिसतो ना तसा नाही, त्याचे खायचे आणि दाखवायचे दात लय वेगळे. तर तुम्ही अडचणीत आहे, पण त्यांच्यामुळे ना आणखी अडचणीत या. म्हणून सांगते, व्हायच लांब राहा. अजून पण येळ गेलेली नाही तुमची. बस, तू डॉक्टरांबद्दल काही बोलतेस मला कळत नाही. तू समजतेस कोण ग स्वतःला? तू काही बरं सुटलीस, मला कळत नाही तुला काय प्रॉब्लेम आहे डॉक्टरांचा. मी आता त्यांच्याबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही. ओ, मी ना तुमच्या भल्यासाठी सांगते. अति आंधळा विश्वास ठेवू नका त्यांच्यावर. तुम्ही अडचणीत याल ना, तेव्हा समजेल तुम्हाला. त्याच्या आधी सावध व्हा. तू सांगायची गरज नाही, माझं मी बघून घेईन. वय का? मग हो वाडा पण माझा आहे. इथं कुणी यायचं कुणी नाही ना, ते मी ठरवणार. चला निघा इथलं, निघा. मी या डिम्पलला सोबत काम करायला घेईन म्हणत होतो, पण हिची खरंच लायकी नाहीये माझ्यासोबत काम करायची. हे बघ, तू फार चुकीचं वागतेस. हे जर डॉक्टरांना समजलं ना तर. समजू द्या, मी पुढचं बघून घेईल काय करायचं ती. चला निघा, निघा. डिम्पल, घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात का? मी तिच्या वतीनं तुमची माफी मागतो. लहान आहे ती, लक्ष देऊ नका तिच्याकडे. काय सकाळी जरा मी तिच्यावर रागवलो होतो, त्यामुळे चिडली ती. डिम्पल, हे फार चुकीचं केलंस तू. आपण वर जाऊन बोलूया. चला.
काही झालं तरी डॉक्टरांकडनं पैसे काढलंच पाहिजे.